नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 18 जून 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। रेल्वे प्रशासनाच्या विरोधात देऊर आणि बिचोकले ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांचे थेट रेल्वे ट्रॅकवर आंदोलन। मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव। गेले अनेक दिवस देऊर बिचुकले या रस्त्यासाठी या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी व शालेय विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी रेल्वे भुयारी मार्गासाठी व देऊर बिचुकले रस्त्यासाठी पत्रव्यवहार करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले। रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी व शालेय विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता नवीन रेल्वे ट्रॅकवर येऊन अभिनव आंदोलन केले। रेल्वे अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला। विद्यार्थ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। चर्चेच्या फेरी झडल्या, मात्र कोणताच प्रश्न मार्गी न लागल्याने देऊर व बिचुकले ग्रामस्थ हे उग्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत। नमस्कार, मी केशव देशमुख, देऊर मधला एक शेतकरी। गेल्या 3 वर्षापासून हा ट्रॅकचा खेळ चाललेला आहे। तुम्ही जर उजवीकडे बघितलं तर तिथं जो ट्रॅक आहे त्या ट्रॅक आणि नवीन ट्रॅक मध्ये जे अंतर आहे हे 25 मीटरचं अंतर आहे। जर तुम्ही डाव्या बाजूला बघितलं तर तो कमीत कमी 10 फूट खाली गेलेला आहे। जो रस्ता शेतकऱ्याच्या शेतात जाण्यासारखा होता तो आज डीप खाली गेल्यामुळे त्याला त्याच्या शेतात जाता येत नाही। पहिल्या वेळेला वेळेला जो ट्रॅक केला होता त्याची लांबी होती 27 मीटर, त्यानंतर तो झाला 32 मीटर आणि काही ठिकाणी तो 54 मीटर। म्हणजे रेल्वेने सांगितल्याप्रमाणे एकदा नाही, दोनदा नाही तर 3 वेळा प्लॅन चेंज केला। चेंज केल्यानंतर सुद्धा त्यांनी आतापर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारचा डॉक्युमेंट्स त्यांनी दिलेले नाहीये। रस्ता करून देतो हे आपण स्वतः शेतकऱ्यांनी पत्र दिलेलं आहे। प्रांत ऑफिसला आहे, परत तुमच्या कलेक्टरला आहेत, ते येऊन व्हिजिट करून गेले। त्यानंतर प्रांत बदलले असल्यामुळे नवीन प्रांत काय अजून आलेले नाहीत, पण त्यांनी जर हे बघितलं आणि जर ते केलं तर हा जो डीप झालेला रस्ता तोही व्यवस्थित होईल आणि हे जे मध्ये शेतकऱ्यांची जमीन वाया गेलेली आहे त्याची काय आवश्यकता नव्हती। हा रस्ता बनवून मिळावा। शाळेत लहान लहान मुलं ही जातात, आता हे 10-15 मुलं आत्ता आहेत, एक 15-20 मुली गेल्या, 40 ते 50 लहान मुलं येतात। 100 ते 300 शेतकरी इथून हे रोज येणं जाणं करतात। प्रत्येकाकडे ट्रॅक्टर आहे, पेरणीचे दिवस चालू आहे, पेरणी होत नाहीये। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो ऊस काढल्यानंतर ऊस जो इथून निघाला पाहिजे तो 14 किलोमीटर दूरून जातोय, तो फक्त 2 किलोमीटर मध्ये जाण्यासारखा हा रस्ता आहे। तर तो करून दिला तर आपल्याला शेतकऱ्यांना अडचण होणार नाही आणि रेल्वेला ही विनंती राहील की मुलांकडे आणि शेतकऱ्यांकडे पाहावं आणि हे सगळं व्यवस्थित करून द्यावं ही नम्र विनंती। या अगोदर तुम्ही कोणाला मागण्या केल्या संदर्भात, या पुलाच्या संदर्भात आणि रस्त्याच्या संदर्भात? 2020 मध्ये 27 डिसेंबर 2020 ला माननीय खासदार साहेब श्रीनिवास पाटील यांनी पत्र दिलं। आम्ही बंडू भुईटे, आम्ही एक 7-8 शेतकरी DRM ऑफिसला गेलो, तिथं भेटलो। आम्ही त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला जे जे सांगितलं होतं ते आम्ही कागदावर उतरून त्यांना दिलेलं आहे। त्याच्यानंतर एक श्रीनिवास पाटलांबरोबर आपण साताऱ्यात बैठक घेतली। रेल्वेचे सगळे अधिकारी, BDO, प्रांत, कलेक्टर सगळे एकत्र येऊन, कारण ते प्रत्येक वेळेला वेगवेगळं उत्तर देत होते। मग रेल्वेचे अधिकारी सगळे एका टेबलवर आल्यानंतर सगळं फायनल व्यवस्थित झालं। पण त्यानंतर जे बोलले ते आज झालेलं नाहीये, त्यामुळे हे जरा शेतकरी संतप्त आहेत। पुनर्वसित जनतेचे सर्व प्रश्न सोडवले जाणार, नामदार महेश शिंदे। वेलंग शिरंबे येथे विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा। सातारा जिल्ह्यातील पुनर्वसित गावांचे प्रश्न जाणीवपूर्वक काही जणांकडून प्रलंबित ठेवले गेले। सर्वसामान्य जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला, मात्र त्यांनी जनतेचा अपेक्षित विकास केलाच नाही। आता पुनर्वसित गावाचे नेतृत्व असलेल्या मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पुनर्वसित जनतेचे प्रश्न सोडवले जाणार आहेत। कृष्णा खोरे विकास महामंडळाद्वारे पश्चिम महाराष्ट्राचा विकास साधला जात आहे। सर्वांना पाण्याची उपलब्धता करून दिली जात असून दुष्काळ हा शब्द कायमचा हद्दपार करणार आहे, अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली। वेलंग शिरंबे, तालुका कोरेगाव येथे जिल्हा सातारा येथील विविध कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळा नामदार महेश शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी 11:30 वाजता झाला। त्यावेळी पुनर्वसित गावांमधील सर्वसामान्य जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते। पुनर्वसित बुरीवचे नेतृत्व असलेल्या
व जनजागर प्रतिष्ठानचे प्रमुख पदाधिकारी देवराज देशमुख यांनी पुनर्वसित गावांमधील प्रश्नांवरून मागील लोकप्रतिनिधींवर जोरदार टीकास्त्र सोडले। यावेळी मान्यवरांची भाषणे झाली। सुरेश माहुलकर, बंडू जेधे, यल्लाप्पा बिराजदार, सुरेश गोळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। आसरे येथील माजी सरपंच दीपक सनस, पुनर्वसित विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक निगडी, दुघी, गोडसेवाडी, एकसळ, शिरंबे, वेलंग विभागातील प्रमुख पदाधिकारी, मान्यवर कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। म्हाडाच्या धर्तीवर कोरेगाव शहरात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना फ्लॅट द्या, भारतीय रिपब्लिकन पक्षाची मागणी, जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर। कोरेगाव शहरामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध या घटकांना स्वतःच्या जागेमध्ये पुणे, मुंबई शहराप्रमाणे म्हाडा योजनेअंतर्गत वन रूम किचन फ्लॅट प्रमाणे घर मिळावे अशी मागणी करणारे निवेदन भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मंगळवारी दुपारी 3 वाजता जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे व महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील फौजदारी शाखेचे नायब तहसीलदार महेश उभारे यांना निवेदन सादर केले। त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की कोरेगाव शहरामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध या घटकांना स्वतःच्या जागेमध्ये पुणे, मुंबई या शहराप्रमाणे म्हाडा योजनेअंतर्गत वन रूम किचन फ्लॅट प्रमाणे घर मिळावे, त्या माध्यमातून समाजाला उच्च दर्जा मिळेल आणि भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे या घरांचे नुकसान होणार नाही। जर प्रशासनाने ही मागणी मान्य न केल्यास राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन छेडावे लागेल असा इशारा बोतालजी यांनी दिला आहे। यावेळी पंकज जावळे, मनीषा सोनवणे, सुप्रिया येवले, नूर गाझी, कार्तिक कांबळे, ऋतुराज वायदंडे, लक्ष्मण माने यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या निवेदनाच्या प्रती तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे व नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया खाडगे यांना देण्यात आले असल्याचेही नितीन बोतालजी यांनी सांगितले। वाईतून महाविकास आघाडीचा आमदार करण्याचा संकल्प, आमदार शशिकांत शिंदे यांच्या महाबळेश्वर, पाचगणी व वाई येथे आभार दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद। सातारा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चांगले मताधिक्य देणाऱ्या वाई विधानसभा मतदारसंघातील पाचगणी, महाबळेश्वर व वाई येथे आभार दौऱ्यानिमित्त महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिकांची मंगळवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी सदिच्छा भेट घेतली। यावेळी मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करत त्यांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला। आगामी काळात वाईतून महाविकास आघाडीचा आमदार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। महाविकास आघाडीला सातारा लोकसभा मतदारसंघात ताकद देण्याचे काम स्वाभिमानी जनतेने केलं। या सर्व स्वाभिमानात जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी पुढे लढा नक्की सुरू राहील अशी ग्वाही त्यांनी दिली। निवडणूक म्हटलं तर जय पराजय आलाच, परंतु कायम जनतेत असलेला लोकप्रतिनिधी हा निवडणुका झाल्या म्हणून थांबत नसतो। मी अनेक निवडणुका लढवल्या, परंतु प्रत्येक निवडणुकीत जनसेवा हेच ब्रीदवाक्य ठेवलं। आज त्याच जनसेवेच्या वाटेवर काम करत असताना समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सातारा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने वाई तालुक्यातील विविध ठिकाणी सदिच्छा भेट घेत मतदार बंधू भगिनींचे आभार मानले। यापुढील काळात तालुक्यातील जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून सदैव उपलब्ध असेल अशी ग्वाही त्यांनी दिली। नुकतीच सातारा लोकसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक झाली। या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उभा असताना वाई विधानसभा मतदारसंघातील जनतेने दिलेले मतदानरूपी प्रेम शब्दात व्यक्त करणे चुकीचे ठरेल। महाबळेश्वर, पाचगणी आणि वाई येथे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकार करत आभार मानले आहेत। यावेळी तालुक्यातील जनतेच्या विविध समस्या जाणून घेत आगामी काळात सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहणार असल्याचा शब्द दिला असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले।